मार्केट उद्या जास्त ट्रॅप करण्याची शक्यता आहे आणि मला असं का वाटतं हे आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. उद्याच्या दिवसाच्या माझ्या मार्केट प्रिडिक्शन सोबत आणि उद्याच्या माझ्या मॅजिकल लेवल सोबत. नमस्ते मित्रांनो, मी संतोष टिकम, मी एक सेबी रजिस्टर्ड रिसर्च अॅनालिस्ट आहे आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून माझं अॅनालिसिस मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. सोबतच इन्स्टिट्यूशनल स्टाईल लर्निंग आणि अॅनालिसिस शेअर करण्याचा माझा प्रयत्न असतो तुमच्यासोबत. चला तर इथे सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. व्हिडिओला आपण सुरुवात करत असतो निफ्टी आणि बँक निफ्टीच्या दुसऱ्या दिवशीच्या माझ्या प्रिडिक्शन सोबत आणि मॅजिकल लेवल सोबत. परंतु उद्या मार्केटमध्ये काय झालंय हे जाणून घेण्या अगोदर आज मार्केटमध्ये काय झालंय हे जाणून घेणं गरजेचं असतं. उद्या मार्केटमध्ये काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी आज मार्केटमध्ये काय झालंय हे जाणून घेणं खूप जास्त गरजेचं असतं. सुरुवात करूयात मॅजिकल लेवल्स सोबत आणि माझ्या फुटप्रिंट्स लेवल सोबत. आता सर्वात प्रथमतः मार्केट ओपनिंगच्या अगोदर मी डेली 9 ते 9:20चं जे सेशन करत असतो तुमच्यासोबत, त्याच्यामध्ये मी ह्या इन्स्टिट्यूशनल लेवल तुमच्यासोबत जे ते शेअर करत असतो. 24,049 आणि 24,077च्या लेवल्स जे आहेत ते मी आज तुमच्यासोबत शेअर केलेले होत्या. आणि इथं पहा, आपल्याला एक चांगला मूव्ह या लेवलच्या बेसिसवरती पाहायला मिळालेला होता. इथून देखील एक चांगला मूव्ह जो आहे तो पाहायला मिळालेला होता. त्याच्यानंतर निफ्टी खाली आलती. ह्या वेळेला मी लाईव्ह ट्रेडला होतो तुमच्यासोबत. सेन्सेक्सच्या व्ह्यू बद्दल आपण बोलत होतो आणि पिन पॉईंट इथून आपल्याला एक चांगली रॅली पाहायला मिळाली. तुमच्यासोबत जे सेन्सेक्सचा सीई साईडची जी स्ट्राईक प्राइस मी तुमच्यासोबत शेअर केली होती, त्यांनी 58 पासून 242चा हाय जो आहे तो मारलेला आहे ह्या रॅलीमध्ये आणि खूप चांगला मूव्ह जो आहे तो आपल्याला इथे निफ्टीवरती पाहायला मिळालेला आहे. याचाच अर्थ आज देखील या इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंट लेवलने खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. निफ्टीच्या काल मॅजिकल लेवल ज्या डिस्कस केल्या त्या नो ट्रेड झोन पासून एक चांगला मूव्ह पाहायला मिळाला. परत थोडंसं नो ट्रेड झोन मध्ये आलेली निफ्टी पाहायला मिळते. या लेवलला एक चांगला सपोर्ट झाला. इथून परत एकदा वरती गेली, खाली आली, ही ट्रेंड लाईन आणि नो ट्रेड झोन मध्ये सपोर्ट क्रिएट केला. प्राइस इथून बाहेर आली 24,110च्या वरती आणि इथे देखील एक चांगला मूव्ह आज आपल्याला पाहायला मिळालेला आहे. ओव्हरऑल निफ्टीच्या सर्वच लेवलने खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं पाहायला मिळते. बँक निफ्टी बद्दल जर बोलायचं झालं तर बँक निफ्टीमध्ये डिस्कस केलेलं होतं 57,650च्या वरती बँक निफ्टी बुलिश राहू शकते. एक चांगला अपट्रेंड पाहायला मिळाला आणि शेवटचा मूव्ह ज्या वेळेला निफ्टीवरती आला त्यावेळेला 57,805 पासून हा मूव्ह आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि याच्यामुळेच मी तुम्हाला सांगत असतो की हा लेवल तुमच्या चार्टवरती असणं गरजेचं आहे. आणि निफ्टीवरती जरी ट्रेड करत असाल तरी बँक निफ्टीचे लेवल सुद्धा तुमच्या चार्टवरती असणं जे ते खूप जास्त गरजेचं आहे आणि त्याच्या मागचं हेच कारण आहे. आता हे झालं आपल्या लेवल सोबत मित्रांनो. आता आपण व्हिडिओमध्ये पुढे जाऊयात आणि मार्केटचं उद्या जाणून घेणार आहोत. याच्यासाठी मी सध्या डेली टाइम फ्रेम वरती जे ते आपल्या चार्टला शिफ्ट करू इच्छितो आणि त्याच्यानंतर आपण एकदा पाहून घेऊया. आता मार्केटमध्ये पहा, आपल्याला खूप बुलिश क्लोजिंग पाहायला मिळाले. मला माहित नाही इथं कुठली न्यूज आली होती का आणि त्याच्यामुळे मार्केट पळाले का. मला फक्त एवढंच माहिती की ही लेवल जी आहे 24,077ची ही मार्केट ओपन होण्याच्या अगोदरच मी तुमच्यासोबत शेअर केली आणि तिथूनच मार्केटमध्ये आज बाउन्स बॅक आलेला आहे. सोबतच निफ्टीवरती सुद्धा कुठली वीक नाहीये. त्याच्यामुळे दोन्ही इंडेक्समध्ये उद्या एक गॅप अप ओपनिंग जी आहे ते पॉसिबल आहे. आणि हा जो आलेला मूव्ह आहे बॅलन्स मूव्ह आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की मार्केटमध्ये उद्या एक रिजेक्शन जे ते पॉसिबल राहणार आहे. आता थोडंसं आपण निफ्टीच्या चार्टवरती जाऊयात आणि लेवल्स काय आहेत त्या पाहूयात. कारण की एनिवेज आपण जे काही एक्झिक्युशन करत असतो ते लेवलच्या बेसिसवरती करत असतो. जरी मला वाटत असलं की उद्या मार्केट ट्रॅप करणारे बुलिश दाखवून बेरिश साईडला येण्याची जास्त शक्यता आहे, तरी देखील प्रिडिक्शनच्या बेसिसवरती एक्झिक्युशन आपण करू शकत नाही. लेवलच्या बेसिसवरती जे ते आपल्याला प्रिडिक्शन करावं लागतं. त्यामुळे आपण इथं ज्या लेवलच्या डिटेल्स आहेत त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. सर्वप्रथमतः ह्या कुठलेही राऊंड अप लेवल नाहीये, त्यामुळे तुमच्या लक्षात राहणार नाहीत. त्यामुळे या सर्व लेवल तुमच्या चार्टवरती असणं गरजेचं आहे. लेवल 4 दोन्ही इंडेक्स सोबतची दोन्ही साईडची इम्पॉर्टंट रिव्हर्सलची लेवल आहे. त्यामुळे देखील ह्या सर्व लेवल तुमच्या चार्टवरती असणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्हाला एंट्री करण्यासाठी खूप सारे पॉइंट्स माहिती असतात, पण तो कुठे एंट्री नाही करायचं हे मी तुम्हाला सांगत असतो. त्याला नो ट्रेड झोन म्हणतात. 24,140 ते 24,100चा हा नो ट्रेड झोन असणार आहे. याच्यामध्ये एक ऑप्शन बायर म्हणून आपल्याला ट्रेड करायचं नाहीये, कारण की याच्यामध्ये जाऊन निफ्टी एकतर साइडवेज होऊन जाईल किंवा जास्त वॉलटाईल होऊन जाईल आणि दोन्ही केसेसमध्ये आपले स्टॉप लॉसेस जाण्याचे जे ते खूप जास्त चान्सेस आहेत. अजून एक इंडिया विक्स बद्दल तुम्हाला सांगू शकतो. इंडिया विक्स जे आहे ते 12.60च्या आसपास आपल्याला क्लोजिंग पाहायला मिळते आणि आत्ता मार्केट वरती गेल्यानंतर परत एकदा मी पाहिलेलं नाही, परंतु इंडिया विक्स निश्चितपणे अजून खाली गेलेलं असणार आहे.
तर इंडिया वीक सध्या थोड्याशा डेंजर झोनमध्ये चालू आहे आणि याच्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये फास्ट मूव्ह पाहायला मिळत नाहीयेत. छोटे छोटे मूव्ह हळूहळू येतात आणि त्याच्यामुळे प्रीमियम जे आहेत ते फास्टमध्ये डीके होतात आहे आणि प्रीमियमवरती फास्ट मूव्ह सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. आणि ह्यामुळे सुद्धा मला असं वाटतं की उद्या मार्केटमध्ये जास्त ट्रॅप्स जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळू शकतात. काल कोणीतरी प्रश्न विचारलेला होता की गॅपअप काय झालं आणि गॅप डाऊन झालं तर काय करतं. मला सुरुवातीला तो प्रश्न कळला नाही. इनफॅक्ट अजून देखील कळलेला नाही, परंतु मी थोडासा समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे की जर गॅपअप झालं तर ह्या लेवल्स बद्दल सोबत काय करायचं असं जर तुमचा प्रश्न असेल तर पहा, जरी समजा आता इथं चालू आहे आणि जरी इथं गॅपअप झाली तर ही रेझिस्टन्सची लेवल असेल त्याच्यासाठी आणि ही रेझिस्टन्सची लेवल असेल. मार्केट इथून जर का वरती गेलं तर ही लेवल सपोर्ट म्हणून काम करणार आहे आणि जर का याच्यावरती गेल्यानं असं झालं तर ही लेवल सपोर्ट म्हणून काम करणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही ह्या लेवलचा जो आहे तो वापर करू शकता. आता मला वाटतं की मार्केट खालच्या साईडला येऊ शकतं, परंतु जरी फ्लॅट ओपनिंग झाली तर अपोजिट डायरेक्शनच्या लेवल सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. त्याच्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाहीये. 24,100 ही उद्याची इम्पॉर्टंट लेवल राहील निफ्टीसाठी. याच्या खाली निफ्टी वीक राहू शकते. 24,055, 24,001, 23,937 आणि 23,870 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 24,140च्या वरती निफ्टी बुलिश राहू शकते. 24,193, 24,273, 24,360 आणि 24,445 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. आणि ह्या ज्या काही लेवल मी तुमच्यासोबत सांगतोय मित्रांनो, डिस्कस करतोय, त्या चार्टवरती असायलाच हव्यात तुमच्या, कारण की याच्या आसपास ज्यावेळेला प्राइस एक्शनचा सेटअप बनतो, टेक्निकल अनालिसिसचा सेटअप बनतो, त्यावेळेला त्याला कॅच करणं आपल्याला जे ते सोपं होऊन जातं. बँक निफ्टीवरती तुम्ही ट्रेड करत नाही मला माहिती आहे, तरी देखील ह्या लेवल मी तुमच्यासोबत शेअर करत असतो, कारण की बँक निफ्टी बऱ्याचदा आपल्याला अर्ली इंडिकेशन देत असते निफ्टीमध्ये येणाऱ्या मूव्ह बद्दल, कारण की बँक निफ्टीमध्ये लिस्टेड स्टॉक्स निफ्टीमध्ये सुद्धा जे आहे ते लिस्टेड आहेत. नो ट्रेड झोन राहणार आहे 58,025 ते 57,900चा बँक निफ्टीसाठीचा. याच्यामध्ये आपल्याला ट्रेड करायचा नाहीये. 57,900च्या खाली बँक निफ्टी वीक राहू शकते. 57,790, 57,641, 57,482 आणि 57,320 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. आता मित्रांनो, ज्या काही लेवल मी इथं तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत या सपोर्ट रेझिस्टन्सचे लेवल सुद्धा तुम्ही म्हणू शकता आणि ह्या ज्या बोल्ड लेवल्स आहेत याला तुम्ही नो ट्रेड झोन असं म्हणू शकता. मार्केट गॅपअप ओपन होऊ देत किंवा गॅप डाऊन ओपन होऊ देत, जोपर्यंत या लेवलच्या मध्ये मार्केट आहे तोपर्यंत याच लेवल सपोर्ट रेझिस्टन्स म्हणून देखील काम करणार आहेत. 58,025च्या वरती बँक निफ्टी बुलिश राहू शकते. 58,180, 58,373, 58,558 आणि 58,737 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील बँक निफ्टीसाठीच्या. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्याच्या माझ्या मॅजिकल लेवल्स डिस्कस केलेले आहेत उद्याच्या माझ्या प्रेडिक्शन सोबत. अशाच पद्धतीचं लर्निंग कॉन्टेंट मी डेली बेसिसवरती आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती अपलोड करत असतो. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की करा आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, जिथे तुम्ही मला लाईव्ह मार्केटच्या अपडेटसाठी नक्की फॉलो करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओचं लाईक आणि कमेंट नसेल केलेलं तर नक्की करा. थँक्यू सो मच.